ऊसांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. ऊसांच्या हक्काचा नाही. ऊसदर संघर्ष समितीचा ऊसदर संघर्ष समितीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान. दुसरा हप्ता 500 रुपये मिळालंच पाहिजे. चला दुसरा हप्ता 500 रुपये मिळालंच पाहिजे. पंढरपूर येथे या विश्रामगृहामध्ये देशामध्ये शेतकरी चळवळीचे जे जे काय चळवळी असतील सगळ्या एकत्र करून आम्ही ऊसदर संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा ह्या माध्यमातून आम्ही आंदोलन करून ह्या सोलापूर जिल्ह्याला 600 कोटी रुपये शेतकऱ्याच्या थेट खात्यावर जमा करून देण्याचं काम या ऊसदर संघर्ष समितीने केलेलं आहे. त्या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं आम्ही या ऊस आंदोलनामध्ये उतरलेलो आहे. आज कारखानदाराच्या समोर 2 महिने अवकाश आहे. पहिल्यांदा या जिल्ह्यातील कारखानदाराने ऊसाची पहिली उचल जाहीर करावी आणि मगच कारखानदारी चालू केली ही आमच्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांची मागणी आहे. दुसरी गोष्ट 60 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा साखरेचा दर 75 वर गेलेला आहे. परंतु मीडिया माध्यमातून आम्ही बघतोय की आज या ठिकाणी सगळ्या मीडियाचं शहरातल्या लोकांचं बजेट कोलमडलंय. माझी शहरातल्या लोकांना विनंती आहे की सगळ्या मायबापांना विनंती आहे, कारण आज शेतकरी आज या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करतोय. त्याच्या उसाला कुठं चांगला दर भविष्य काळामध्ये येईल. आज बाजारामध्ये गेल्यानंतर साखर स्वस्त आहे, फक्त बाकी सगळं मागलंय. दाढे 150 रुपये किलो गेले, ते शेंगदाणा 200 रुपये गेले. आज काजू बदाम जे काय तुम्ही खाताय ते 1000 आणि 2-2 हजार किलो घेता. अहो साखर तुम्ही 100 रुपयाला काय अडचण घ्यायला. माझी विनंती आहे की साखरेचा दर 100 रुपये असला पाहिजे, तरच पुढे शेतकऱ्याला चांगला दर मिळणार आहे. आज सरकार या ठिकाणी स्वतःच्या राजकारणासाठी मतापोटी बाहेर देशातून साखर आयात करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. आमची या केंद्र सरकारला विनंती आहे की तुम्ही साखर आयात करू नका. या देशामध्ये या देशाला 5 वर्ष पूर्वी एवढं साखर आम्ही मिळवून उत्पादन केलेले आहे. तुम्ही ह्या सगळ्या व्यापाऱ्यांचे गोडवान शिल्क चौकशी करा आणि चौकशी करून त्याचे गोडवान शिल करा, कारण एवढी साखर आहे की 5 वर्ष पूर्वी एवढी साखर आहे. परंतु या सगळ्या व्यापाऱ्याने आणि सरकारने याच्या काही मंत्र्याने हे बरोबर गणित जुळवून साखरेचं हे केलेलं आहे. तरी तुम्ही साखर आयात करू नका. साखर मोठ्या प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट इथेनॉल बाबतीत सुद्धा आमचा सर्व शेतकरी त्याचं समर्थन करत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या हंगामाची उचल काय असले पाहिजे हे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्याला विचारून आणि मग भूमिका घेणार आहे. आणि माझी कारखानदाराला विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याची पोर आहे, तुम्ही शेतकऱ्याची औलाद आहे. गेल्या वर्षी तुम्ही 3000 रुपये जाहीर केलाय, परंतु काय कारखानदारांनी 1500 कोणी 2500 2000 वर गेलेले नाहीत. त्याने पहिल्यांदा मागचं आमचं देणं पूर्ण क्लिअर करा. आणि ह्या वर्षी ज्या आता पोळा आलेला आहे, एवढा मोठा शेतकऱ्याचा सण आहे, त्या पोळ्याला 250 रुपये आणि दिपोळी 250 असं 500 रुपये ही प्रामाणिक आमची मागणी राहणार आहे. जो कारखाना देणार नाही त्याची आम्ही मस्ती उद्या सगळं राहणार नाही.